नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल महाराष्ट्र एक्झाम प्रिपरेशनमध्ये। तर मित्रांनो बघा, जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन भारत यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या बघा मित्रांनो सरळ सेवा भरती 2023चे रिझल्ट प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत। गट ब व गट क ची जी सेवा भरती घेण्यात आलेली होती त्याचे बघा मित्रांनो रिझल्ट प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत। तर रिझल्ट कसे प्रसिद्ध करण्यात आले ते बघा मित्रांनो, वेगवेगळ्या परिमंडळाचे रिझल्ट वेगवेगळे प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत। तर बघा मित्रांनो, एक रिझल्ट लागला आहे अमरावती परिमंडळ निकाल, त्यामध्ये निम्न श्रेणी लघुलेखक गट ब, आरेखक, सहाय्यक आरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, अनुरेखक, दप्तर कारकून, सहाय्यक भांडारपाल, निम्न श्रेणी लघुलेखक आरेखक, सहाय्यक आरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, अनुरेखक, दप्तर कारकून, सहाय्यक भांडारपाल याचे रिझल्ट प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। जसे छत्रपती संभाजीनगर रिझल्ट लागला आहे, त्यानंतर सातारा परिमंडळाचा रिझल्ट प्रसिद्ध करण्यात आलेला आहे बघा मित्रांनो, नागपूर परिमंडळाचा रिझल्ट प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, नाशिक परिमंडळाचा रिझल्ट प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, त्यानंतर पुणे परिमंडळाचा रिझल्ट प्रसिद्ध करण्यात आलेला आहे बघा मित्रांनो, ठाणे परिमंडळ निकाल असे बघा मित्रांनो वेगवेगळ्या परिमंडळाचे रिझल्ट वेगवेगळे प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत। तुम्ही ज्या पदाकरता अर्ज केला असेल व ज्या परिमंडळामध्ये अर्ज केला असेल त्यामध्ये बघण्याकरता बघा मित्रांनो तुम्हाला त्याच्या समोर दिलेल्या व्ह्यूवर क्लिक करून तुम्ही त्याची PDF डाउनलोड करू शकता। तर बघा मित्रांनो, आपण स्टार्टिंगलाच असलेल्या बघा मित्रांनो अमरावती परिमंडळामध्ये रिझल्ट प्रसिद्ध करण्यात आलेला रिझल्ट बघू मित्रांनो, तर आपण बघू मित्रांनो निम्न श्रेणी लघुलेखक गट ब अराजपत्रित निकाल यावर क्लिक करून बघूया। तर बघा मित्रांनो, आपण एक रिझल्ट डाउनलोड केला आहे, त्यामध्ये बघू शकता बघा मित्रांनो हा रिझल्ट आहे अमरावती डिव्हिजनचा लोअर ग्रेड स्टेनोग्राफर या पदाकरता। तर रिझल्ट कसा दिला बघा मित्रांनो, अप्लिकेशन सिक्वेन्स नंबर दिला आहे, त्यानंतर रोल नंबर लागलेला आहे, अप्लिकंट नेम आहे आणि विद्यार्थ्यांना मिळालेले मार्क्स आहे। मार्क्स हे बघा मित्रांनो विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतल्यानंतर जे आन्सर की प्रसिद्ध करण्यात आली होती त्याच्यानंतर हा रिझल्ट प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन या अगोदर बघा मित्रांनो आन्सर की प्रसिद्ध करण्यात आली होती, विद्यार्थ्यांना जे आन्सर मागे दिले होते त्याच्यावर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतलेले होते, या आक्षेप नंतर सुधारित आन्सर की प्रसिद्ध करून त्यानंतर हा रिझल्ट प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर बघा मित्रांनो, फायनल जे मेरिट लिस्ट आहे ते लागलेली आहे, आता त्यानंतर मेरिट लिस्ट लागेल, ही गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यानंतर फायनल सिलेक्शन लिस्ट बघा मित्रांनो होऊ शकते 2 ते 3 दिवसात सिलेक्शन लिस्ट पण प्रसिद्ध करण्यात येईल व विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता बोलवण्यात येणार आहे। तर बघा मित्रांनो, तुम्हाला जर रिझल्ट बघायचा असेल तर आपल्या चॅनल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली असेल, त्यावर क्लिक करून तुम्ही भरलेल्या पदाकरता रिझल्ट बघू शकता। रिझल्ट कसा डाउनलोड करायचा बघा मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर जायचं आहे, त्यानंतर ज्या परिमंडळाकरता तुम्ही फॉर्म भरला असेल त्या परिमंडळाखाली त्या पदाचा बघा मित्रांनो रिझल्ट प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। अमरावती परिमंडळाच्या खाली त्याचे रिझल्ट, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर निकालाच्या खाली त्याचे रिझल्ट असे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। तुम्ही कोणत्या परिमंडळाकरता रिझल्ट फॉर्म भरला तर त्याचा आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बघा मित्रांनो, व रिझल्ट डाउनलोड करण्याकरता तुम्ही ज्या पदाकरता अर्ज केला असेल त्याच्या समोरच्या व्ह्यूवर क्लिक करून तुम्ही रिझल्ट डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, अशाच अपडेट करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सर्वांना ऑल द बेस्ट, धन्यवाद।